नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलेला आहे। दहशतवादी हल्ला करणारा युवक पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात होता। त्याने ISI कडून प्रशिक्षण देखील घेतले होते। हल्ला करण्यासाठी त्याने राम मंदिराची रेकी केली होती। त्याने योजना अंमलात आणण्यापूर्वी गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त ऑपरेशन करून त्याला अटक केली आहे। हा युवक उत्तर प्रदेशातील फैजाबाद अयोध्या येथे राहतो। अब्दुल रहमान असं त्याचं नाव आहे। त्याच्याकडून 2 हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी अब्दुल रहमान पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात होता। तो राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता। फैजाबाद मध्ये मटन शॉप चालवणारा अब्दुल रहमान हा कट्टरवादी लोकांच्या संपर्कात आला होता। ISIने राम मंदिराच्या निर्मितीनंतर त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचला होता। त्यासाठी अब्दुल रहमान याला प्रशिक्षण दिले होते। अब्दुल रहमान याने हल्ला करण्यासाठी राम मंदिराची रेकी केली होती। त्याने सुरक्षा संदर्भातील महत्त्वाची माहिती ISIला पुरवली होती। राम मंदिराचे हँड ग्रेनेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची त्यांची योजना होती। त्या संदर्भात गुजरात ATSला इनपुट मिळाले। त्यानुसार फरीदाबाद पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आरोपीला अटक केली आहे। फैजाबाद मधून ट्रेनने अब्दुल रहमान आधी फरीदाबाद मध्ये दाखल झाला। त्या ठिकाणी एका हँडलरने त्याला हँड ग्रेनेड दिले। योजनेनुसार पुन्हा ट्रेनने अयोध्या पोहोचून हल्ला करायचा होता, परंतु त्यापूर्वीच सुरक्षा संस्थांना त्याची माहिती मिळाली। त्यानंतर रविवारी अब्दुल रहमान याला अटक करण्यात आली। त्याची हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास संस्था कसून चौकशी करत आहे। त्याच्या मोबाईल आणि इतर साहित्याच्या माध्यमातून देखील तपास केला जातोय।